नमस्कार मित्रांनो, मी अक्षय लिंगम तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आणि आता आपण चाललो आहे महाकालच्या शयन आरतीला. सो आम्हाला एक्झॅक्ट माहीत नाही नक्की मिळणार आहे का नाही, बट आम्ही लाईनमध्ये तर घुसलो आहे. तर लवकर जाऊ की लेट जाऊ, कारण का सकाळच्या आरतीला तर आपण गेलेलो, मात्र सकाळची आरती तर चुकली आपल्यापासून, लेट झालं थोडंफार. आता ह्या आरतीला बघूया. आणि हा माझ्या मागे सगळा महाकाल लोकचं एरिया आहे सगळा, आणि रात्रीची लाईटिंगसोबत एकदम भारी दिसते. आम्ही आता डोअरमध्ये आहात आणि दिवसभर चालून ह्याची अवस्था बघा या दोघांची. ही मायलेकरं अक्षरशः त्रास द्यायला लागली जातात दिवसभर चालून. मी अनवाणी चालतोय, अख्खा उज्जैन विदाऊट चपलीचा फिरतोय, आणि यांच्याकडे चप्पल असून सुद्धा त्यांचे पाय दुखायला लागले. आपण बॅक साईडने एंट्री करून महाकाल लोकमध्ये गेलो, आणि महाकाल लोकचं कॉरिडॉर जर तुम्ही पाहिलं ना, जवळपास 1.5-2 किलोमीटर अंतराचं आहे. आणि याच्यामध्ये 108 अशी शिवाचे वेगवेगळे रूप आहेत, रुद्र आहेत. आणि हे बघायला खूप चांगलं वाटतं, कारण का रात्रीच्या टाईममध्ये इथे आलात तर लाईटसुद्धा असतात, त्याच्यामध्ये एकदम भारी दिसतात. आणि खास म्हणजे इथे संध्याकाळचा एक लाईट शो असतो, ह्याच्यामध्ये उज्जैनची स्टोरी सांगितली जाते, शिवाची स्टोरी सांगितली जाते, आणि त्या लाईट शो म्हणजे खूप गर्दी असते त्या टाईमला इथे बघण्यासाठी. सो खूप चांगलं असतं. ॲक्च्युली आमच्याकडून ते मिस आऊट झालं, सो रिग्रेट फील तर आहे, कारण का ते मला खूप बघायचं होतं आधीपासून, म्हणजे जायच्या आधीपासून बघायचं होतं, पण ते मिस आऊट झालं ते जाऊन. पण आम्हाला शयन आरतीसाठी आतमध्ये लवकर जायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही ते कॉरिडॉर फिरायचं बाजूला ठेवलं आणि एंट्री वगैरे आतमध्ये घेतली. आणि मित्रांनो, आता माझ्या मागे बघू शकता मोठ्या अक्षरात दिल्या आदेश महाकाल. काय एंट्री डोअर, एंट्री डोअरमधून आता एंट्री घ्यायची आपल्याला. एंट्री घेऊन आतमध्ये आलो. गर्दी मजबूत होती, खूप गर्दी आहे, आणि या गर्दीतून आम्ही आतमध्ये गेलो. पण आतमध्ये आल्यानंतर समजलं बाई आरती तर 11 वाजता असते, आपण आलो 10 वाजता, 1 तास काय करायचं. मग आम्ही रांगेत उभं राहिलो, आणि म्हणजे वाट बघत होतो की पुढे पाठच्या लोकांना पुढे घालो, पण तिथले सिक्युरिटी पुढे घालत होते, कारण का ज्या लोकांना माहिती आहे की 11 वाजता आरती असते, ते लोक म्हणजे डॉट 10:30च्या टाईमला रांगेत उभे राहतात, आणि 11 वाजेपर्यंत देवासमोर येतात, म्हणजे आतमध्ये गाभाऱ्यासमोर येतात. सो त्यांना आरती अटेंड करायला मिळते. पण आम्ही फर्स्ट टाईम गेलो त्यामुळे माहीत नव्हतं, पण थांबवून देत नव्हते, म्हणून आम्ही दर्शन घेऊन पुढे आलो. एक्झिटच्या इथे थांबलो, पण एक्झिटच्या इथून आम्हाला परत आतमध्ये जायचं होतं. ते सिक्युरिटीवाले बोलले का जाऊ देते म्हणून. नंतर मग आम्ही देवाला शृंगार वगैरे चालू होतं, सो ते आम्ही बघत बसलो, आणि नंतर फायनली आम्हाला आतमध्ये सोडलं. अक्षरशः आम्ही 2 वेळा हाकलवलं आम्हाला एक्झिट पॉईंटच्या इथून, आणि तिथनं निर्लज्जासारखं असं येऊन थांबलो, कारण की शयन आरतीसाठी यायचं होतं, म्हणून आम्ही परत आलो. आणि फायनली सिक्युरिटीवाल्याने आम्हाला आतमध्ये घेतलं, आणि आता इथे मजबूत गर्दी आहे. दिसत तर काहीच नाही, पण हाय बघायची आरती, त्याच्यामुळे उभं तर राहिलो आहे. तर बघू किती बघायला मिळेल. आणि या आरती व्हायच्या आधी मी स्नॅप काढला, आणि बघूनच जाम भारी वाटत होतं. इथे या आणि ह्या आरतीचा फील घ्या, एकदम भारी आहे. म्हणजे मी आत्तापर्यंत एवढी पॉझिटिव्हिटी आणि एवढी खतरनाक फिलिंग कुठेच नाही पाहिले. नक्की या आणि ही फिलिंग द्या, जाम भारी. म्हणजे आत्ता समजते का महाकालच्या आरतीसाठी एवढे लोक दिवाने काय आहेत, पागल काय आहेत, खतरनाक फिलिंग्स आहेत. आणि हळूहळू आरती चालू झाली देवाचे. मी स्नॅप काढलेत छोटे, ते बघा एकदम भारी आहे. हे बघा ही मजबूत गर्दी आहे, म्हणजे अक्षरशः तिथे जर कोण हरवलं त्या गाभाऱ्यात तर परत भेटणे म्हणजे आरती संपल्याशिवाय कोण भेटणार नाही, एवढी मजबूत गर्दी आहे.
आरती होऊन आम्ही भारी आलो. आतमध्ये एकदम खतरनाक वाटत होतं. या तुम्ही नक्की आरतीला या. आरती झाल्यानंतर जी आरतीची धूप असते ते बाहेर आणतात ह्याच्यासाठी आणि गेटच्या बाहेरच प्रसादी वाटप चालू होतं आणि आम्ही तिथून होऊन निघालो. आणि फायनली शयन आरती आम्ही केली सक्सेसफुली. अतिक परिश्रमाने दोनदा निर्लज्जसारखं हाकलवलं तरी सुद्धा आम्ही परत जाऊन तिथं उभे राहिलो. शयन आरती करायची होती म्हणून, पण केलं. खूप भारी वाटते. खतरनाक फिलिंग्स, एकदम भारी. म्हणजे शब्दात मांडू शकत नाहीत अशा जे एनर्जी असते ती येते. नक्की या एकदा. भस्म आरती पण करा, शयन आरती पण करा. म्हणजे भारी, नाही बोलू शकत. चला, हा ब्लॉग इथे संपवतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. उज्जैनला कधी येणार आहात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि हा आपले व्हिडिओ फॅमिलीला आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नेहमी येणाऱ्या नवीन व्हिडिओ पाहत. गुड नाईट, बाय.